अहो कापतात म्हणजे घाबरतात. अच्छा अच्छा अच्छा, फार कडक दिसतात तुमचे. हे, पडदा मग सरकार त्यांच्यावर खुश असेल, खुश. तर अहो असेल म्हणजे काय आहे. हा. खूप सर्टिफिकेट मिळाली त्यांना असं का? सब कामाबद्दल. आता कळत हळू जीप पडेल खाली. अगं नुसतं सांगतेस काय, आणून दाखव ना काय त्यांना. जीभ? जा. हा, फाईल फाईल. तुम्ही गेली 2 वर्ष खूप त्रास झाला हो त्यांना. मुलगा नाही काय त्यांना? अहो ऑफिसातल्या त्रासाबद्दल म्हणते. हा. तावदाने नावाचा कोणी शिष्ट कलेक्टर होता, फार पाण्यात पाहायचा त्यांना. चांगली खोड मोडली मेल्याची, सस्पेंड झाला. मामा कपाटा सकट फाईल आली. हा? मुलगी आली तुमची. हा बघा. बघा सर्टिफिकेट, सर्टिफिकेट. सर्टिफिकेट. गाडीला इकडनं कसं काढायचं तेवढं बघ. बघतो जरा, सांग. अगं बाई, काय झालं? काय नाही, ते काय 2 जाड्या आपलं 2 सुंदर तरुणींना पाहिलं की मामाना असं होतं. तुम्ही असं करा, हळद, हिंग, गरम मसाला. हा गरम मसाला नाही, हळद आणि हिंग मधामध्ये घुसळून आणा, लगेच बरं वाटेल. जा 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 जा. मामा असं कसं झालं मामा? मामा उठा मामा. मामा असं कसं झालं? मामा डोळे उघडा मामा. मामा उठा मामा. बाबा मामा उठले. काय झालं ते? मी इकडे जिवंत आणि काय चाललंय तुझं? तू इकडची खिंड लढव, मी तिकडची खिंड लढव. जगलो वाचलं तर परत भेटू. मामी आपला काकू घाई करू नका. हळद टाकाच आणि वर थोडा गरम मसाला टाका. सापडलं नाही? सापडलं 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 नाही, सापडलं. थोडं मोठं ओरडतो. आता इथून सटकायचं कसं ते बघा. त्याचा अर्थ काय? मला तरी कुठं काय माहिती. समजतोस काय तू स्वतःला? भाताचा मस्त. अरे भाताचं भाताचं भात. अहो झालं हे काय? काय आहे? ही हळद आणि मध हे आहे. तुम्हीच प्या. हा? हे तुमच्या मुलीचं मार्कशीट आहे. तुमची मुलगी SSC ला नापास झाली. अगो अगं बाई, बाई. हे सर्टिफिकेट कुणी मेल्याने फायलीत घातलं? हा? अहो मामा, नो. SSC ला नापास झालेली मुलगी आम्हाला सोचणार नाही. अहो, पण- तुला जर तिचं नाव कशी तू थोबाड फोडीन. फाशी दिल्यासारखी रडते. आला रे आला तो टक्कर. मिस्टर मेकॅनिक, तू माझ्या घरात आलेला मला पसंत नाही. मी प्रोटेस्ट रजिस्टर करतो. अरे वा, माझ्या घरात येऊन अगदी जावासारखा रुबाबात बसलाय. माझ्या मुलीचा नाच सोड, नाही तर मी पोलिसाच्या ताब्यात देईन. मिस्टर तावदान, काय? जरा सांभाळून बोला, अंगावर थुकी उडते. हो. मी तुमच्या मुलीला भेटायला आलो नाहीये. मग कुणाकडे आलास तू इकडं? मी आपल्याकडे आलोय. माझं अत्यंत महत्वाचं काम आहे. अत्यंत महत्वाचं काम आहे. माझ्या मुलीचा हात तुझ्यासारख्या नॉन गॅजेटेड माणसाच्या हातात द्यायला मी तयार नाही. समजलं? झालं तुझं काम? नाव केलं. हट! पण तुमच्यासारख्या सस्पेंड झालेल्या माणसाच्या मुलीबरोबर लग्न करायला मी तयार व्हायला पाहिजे ना. तुमची केस मला माहिती आहे. काय माझ्या तोंडावर सांगतो? गेट आउट. ओ सस्पेंडेड कलेक्टर. तुमच्या सरकारी कचेऱ्यातून कागदी घोडे नाचवतात म्हणे. पण मी एक जर तुम्हाला कागद दाखवलं तर तुम्ही घोड्यासारखे नाचाल. ही सुरळी घ्या आणि वाचा. मिस्टर मेकॅनिक, तुमचं नाव काय माझं म्हणाला? नाव विलास. विलासराव. वा वा वा, माझं फार फार महत्वाचं काम केलं तो तुम्ही. माझ्या आयुष्यात लागलेला कलंक धुतला जाणार. मी पुन्हा कलेक्टर होणार. कलेक्टर. श्यामले श्यामले, लवकर ये. श्यामले. अगं अगं, या विलासरावांनी माझ्या आयुष्याचं सोनं केलं. सोनं रे नो जाणे. तुम्ही खाली बसा. तुम्ही खाली बसा. अगोदर खाली बसा. चहा पाणी घेतल्याशिवाय आता तुमची सुटका नाही. नाही. श्यामले श्यामले, जा जा, घरात जे काही गोड धोड असते साहेबांना घेऊन ये खायला. फार महत्वाचं काम केलं तो तुम्ही.
सर्वप्रथम मी वंदन करतो माझे स्मृतिस्थान बापूसाहेब यांना. त्यामुळेच आज मी तुमच्या पुढे 4 पायावर उभा आहे, 2 पायावर उभा आहे. आजच्या दिवसात माझे पाय अडकलं. कट कट तू बाहेर पेट, तुला सांगतो मी नंतर काय सांगायचं त्यांच्यावर. मायला चांगल्या फार मोडून गेल्या वाकड्या तिकड्या करून यांनी फार वाट. मंडळी, आताच आपल्याला श्री सारंगाचार्य यांच्या अफाट शक्तीची कल्पना आलीच असेल. मला पुरेपूर आलेली आहे. आता ते आपल्याला एक अद्भुत आसन करून दाखवणार आहेत. त्याचं नाव हवाई आसन. हवाई आसन? हे आसन कधी ऐकलेलं नाही बुवा. काय कटकट आहे रे ती. काय नसती झिंकट लावून घेतो उगाच. तिच्या बापाला खुश करण्यासाठी वाटेल काय करतो. शामरा तिकडे माझी वाट बघतो तुला माहिती आहे? असं काय करतो मी? नाही का तुझ्यासाठी एवढं केलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे करतो. हे बघ, मी इकडे देशी तार अशी बांधतो चालेल, हा? आणि चालेल. मी तुला तारेनं वरती खेचून घेईन हळूहळू. खेच. हा? तू हवेत तरंगायला लागशील. तरंगायला हा? लागेल. तरंगण्याच्या अगोदर काय म्हणशील? काय म्हणू? जय गुरुदेव. जय मरुदेव. काय म्हणशील? जय गुरुदेव. जय गुरुदेव. हेच रे. ता 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 ता. सोडू नको गजधर गच्च पवन पुत्र हनुमान. माणूस आहे का नुसतंच वजन आहे. अच्छा बापरे. अच्छा तू कसल्या टाळ्या वाजवतोयस? नाक फुटलं माझं. गेले की नाही बघूया. कोण नाही. विलास तू काय करतो ते? तुझी योगासनं बघून बाबा इतकी खुश झाले. त्यांनी लग्नाला परमिशन दिली. काय सांगतेस? कधी लोक म्हणतात लवकर करून टाकेन त्या बाबांचं मत बदलायचं. अरे अरे नीट कर ना रे. काय आलं? तुला उचलायचं म्हणजे काय मस्करी आहे काय? मी वाकडा तिकडे झालो. अरे तू वाकडा तिकडे झाला म्हणून जमलं तरी सरळ सरळ. पुन्हा नाही करणार. पुन्हा कुणाला लग्न करायचंय? तुझं काय साहेब? सांगता येत नाही. मी बाजारात जाऊन येते. मला जरा वेळ लागेल. मर्फीला तुमच्याजवळ ठेवलं तर चालेल? हे काय विचारणं झालं? त्या बाबा मला काही काका नाही आपल्या बाई बाहेर चालले आहेत. अरे हा मारुती कोणी घातला कुणी घातलं कुणी घातलं गळ्यात? माफ करा साहेब, त्याचा गाळ मोकळा मोकळा दिसत होता ना, म्हणून मी घातला. आणि त्या दिवशी त्याची बाबा गाडी मारुतीने चढवली बागेत. अरे विसरलोच होतो. पण आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही घातलं असतं नाही का? साहेब, तुमच्यासारखाच मर्फी माझ्या पण आयुष्याचा एक भाग आहे, म्हणून आणला मी हा मारुती. जाऊ मी? मला नवल वाटतंय. का रे? अगदी स्वतःच्या मुलासारखा जीव लावला तिने मर्फीला नाही. आहेत त्याच्या आपला मल्पी जीव लावण्याच्या का? कधी कधी माझी कुठे 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 होती माझी बाबा काय करते शाणी बाबा माझी ती त्याने कुठे 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 कुठे. ए विलास, ए सारंग, कोणी आहे का नाही घरात? ए विलास, सारंग या सारंग कुठे आहेत तुम्ही? बस 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 बस. कधी आला काय पत्ताच लागला काय यार? अरे अगोदर झालो असतो रे. मग? पण काय करू, नवीन बंगला मिळालाय, सामानी लावायचं होतं आणि ऑफिस मध्ये खूप काम असतं रे. बंगला मिळाला काय लगेच? बंगला मिळाला, मॅनेजर झाला. पण काय रे, बंगला साफ करायला बायको बिको शोधलीस की अरे नाही? त्यासाठीच तर आलोय. हो? परवाला माझा साखरपुडा आहे आणि तुम्ही दोघांनी नक्की यायचं, कळलं ना? पुण्यातली साखर कोण आहे? प्रिया, प्रिया. माझ्या मालकाची मुलगी. तू डायरेक्ट मालकाच्या टांगेतच घुसला वाटतं. खुदा देताय तो छप्पर फाड़ के देताय. तिची वेळ झाली. त्याचा भाऊ बघ जरा. अरे तुम्हा ब्रह्मचार्यांच्या घरात हा मुलगा कोणाचा रे? हा आमचा समज. मतलब काही नाही यार,
एके रात्री या बाळाला कोणीतरी आमच्या दरवाजाच्या बाहेर आणून ठेवलं. आम्ही घरात आणलं. मग आम्हाला त्याला लला लागला. त्या जीन्स कापड इतका गोड मुलगा ज्या बापाला जड झाला असेल तो किती दुर्दैवी असेल नाही. काय नाव आहे रे याचं? मर्फी. हा मर्फी. ओले माझ्या मर्फी, ओले माझ्या राजा, ओले माझ्या बाबा. आमच्या साखरपुड्याला यायचं. हा ए तू मर्फीला त्यापेक्षा दत्तकच का घेत नाहीस? निदान त्याचं भविष्य तरी चांगलं होईल. घेतला असता यार, पण काय करू, प्रियाला मुलंच आवडत नाहीत. हो. अरे तिने तर सांगितलं लग्नानंतरही होऊन देणार नाही. ओले कमाल आहे. बाबा. म्हणजे आमचं लग्न न होता सुद्धा आम्ही त्याचे बाप झालो. बघ ना. आणि तुझं लग्न होऊन सुद्धा तू बाप होत नाही. आता काय बोलणार आणि काय सांगणार. अरे बरं ते जाऊन दे. तुम्ही माझ्या साखरपुड्याला नक्की यायचं. अरे तुमच्या दोघांशिवाय मला कोणी नाही यार. यार अरे तुझा साखरपुडा आणि आम्ही नाही. आता कधी होईल? आमच्या मप्पी बाबा पण येणार. येणार ना? येणार ना? येणार ना?